नमस्कार, मी विनय कामत. आपण पाहता रिपब्लिकन वॉइस 24 न्यूज. आवाज तुमचा बातम्यांची. सध्या मी देगलूरमध्ये आहे आणि देगलूरमध्ये हळीकर हॉस्पिटल येथे महात्मा जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा इथं शुभारंभ झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती. तर आजची शुभारंभ दिनानिमित्त काय सांगाल? सर्वप्रथम आज शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज देगलूर येथे आमच्या हळीकर हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या दोन योजनेचा एकत्रितपणे शुभारंभ करण्यात आलेला आहे. या योजनेमध्ये जे गोरगरीब लोक रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड धारक असतात त्यांच्यासाठी बऱ्याचशा आजारावर मोफत उपचार करण्यात येतात. तर या योजनेचा लाभ सर्व लोकांनी घ्यावा असे मी आवाहन करतो. यामध्ये किती आजाराचा आपला उपचार या ठिकाणी होतात? आमच्याकडे साधारण 50,000चे उपचार होतात. टोटल या योजनेमध्ये 1356 आजार आहेत, पण आमच्या रुग्णालयामध्ये बाल रुग्णांशी संबंधित एक 50 आजारांचे उपचार होतील. त्याचं वयोगट काय असणार आहे? वयोगट जन्मल्यापासून 16 वर्षापर्यंत वयोगटातला कुठलाही बालकाचा उपचार करता येईल. कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन सीमेवर असलेले देगलूर आहे. या ठिकाणची जी गरज असते लहान मुलांना यावर काय सांगाल? म्हणजे आजार हा दुर्गम भाग आहे, ग्रामीण भाग आहे आणि आपण 3 राज्यांच्या सीमेवर आहोत. तर महाराष्ट्रातील लोकांना तर 100% याचा फायदा होईल. तसेच शेजारील कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याला पण या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. आणि तेलंगणाबद्दल प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत जर त्यांचे डॉक्युमेंट्स झाले व्यवस्थित तर त्यांना सुद्धा देता येईल या योजनेचा फायदा. काय सांगाल मॅडम, आज या शुभारंभ झालेला आहे या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त? स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना करून आपल्या सर्वांना स्वाभिमानाने जगायला शिकवणारे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि शिवजयंतीचे औचित्य साधून आम्ही आपल्या रुग्णालयात हा उपक्रम चालू केलेला आहे आजपासून. तर पूर्वी पण आम्ही समाजकार्य करतच होतो आणि यापुढेही गरीबातल्या गरीब जनतेची आम्ही सेवा करणार आहोत. आणि आमचं हे कार्य चालूच ठेवू. हे हळीकर हॉस्पिटलमधले डॉक्टर होते यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे देगलूर जे भाग आहे या ठिकाणी 3 सीमावर असलेले हे तालुका आहे. या तालुक्यामधले अनेक जे काही खेडेपाड्यातले ग्रामीण भागातले जे काही जनता आहे त्यांना ज्यांचे लहान मुलं असतील त्यांना या ठिकाणी हळीकर हॉस्पिटलमध्ये 50 पेक्षा जास्त उपचारावरती त्यांनी या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र जे काही ग्रामीण भागामधले अनेक ठिकाणी त्यांच्याकडे पैशाच्या अभावी त्यांचा उपचार होत नसेल, पण इथं मोफत त्यांचा उपचार या ठिकाणी या हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात देगलूर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी याचा लाभ घेऊन आपल्या ज्या लहान मुलांचं जे काही उपचार जे काही दरम्यान त्यांना कुठलीही अडचण होणार नाही त्या संदर्भामध्ये हळीकर हॉस्पिटलमध्ये येऊन आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे त्यांचा जन आरोग्य योजनेचं ज्या दोन्ही योजना आहेत, महात्मा फुले आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, याचा लाभ घ्यावा असं इकडे हळीकर हॉस्पिटलच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. न्यूज देगलूर. मी मारुती गोविंद गायकवाड, राहणार शेवाळ तालुका देगलूर येथील रहिवासी असून माझ्या मुलीच्या ट्रीटमेंटसाठी हळीकर साहेबांच्या दवाखान्यात आले असता साहेबांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे मी सर्व कागदपत्र वगैरे दिलेले आहेत आणि महात्मा फुले या योजनेचा मला दवाखान्यामध्ये 100% फायदा झालेला आहे. त्या फायद्याचा सर्व जनतेने योजनेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो.